स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तू हा आवाज ऐकत असशील तर कदाचित आजचा दिवस तुझ्यासाठी खूप कठीण गेला असेल. मनावर खूप ओझं असेल. कितीही प्रयत्न केले तरी काहीच जुळून येत नाही अशी भावना असेल. कदाचित पैशांची चिंता असेल, घरातील जबाबदाऱ्या असतील, नोकरीचा ताण असेल, नात्यांमधील गैरसमज असतील किंवा फक्त इतकंच वाटत असेल की आता आयुष्य माझी साथ देत नाही. पण एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेव. कोणतीही रात्र कायमची नसते. कितीही गडद अंधार असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसेच तुझ्या आयुष्यातील काही कठीण काळही कायमचा राहणार नाही. आज तू स्वतःला कमकुवत समजत असशील, पण खरं तर संघर्ष माणसाला कमकुवत नाही तर अधिक मजबूत बनवतो. लोखंडाला तापल्याशिवाय त्यातून मजबूत तलवार तयार होत नाही. हिऱ्याला चमक मिळण्यासाठी प्रचंड दाब सहन करावा लागतो. तुझ्या आयुष्यातील अडचणीही तुझी तयारी करत आहेत. कधी कधी देव किंवा जीवन आपल्याला थोडा वेळ थांबवतं. कारण आपण ज्या गोष्टींची वाट पाहत असतो त्यापेक्षा मोठी संधी पुढे तयार होत असते. म्हणून आज जे मिळालं नाही त्यावर रडू नकोस. उद्या काय मिळू शकतं यावर विश्वास ठेव. आज रात्री झोपण्याआधी तुझ्या मनातील प्रत्येक भीती कागदावर लिही किंवा मनातून सोडून दे. स्वतःला माफ कर, इतरांनाही माफ कर. कारण राग आणि दुःख घेऊन झोपलास तर उद्याची सकाळ ही जड वाटेल. पण आशा घेऊन झोपलास तर उद्याचा दिवस वेगळा वाटेल. आणि हे लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याची गोष्ट अजून संपलेली नाही. हे फक्त एक कठीण प्रकरण आहे, शेवट नाही. तुझ्या जीवनातील सर्वोत्तम दिवस अजून लिहिले जायचे आहे. आज स्वतःला एक वचन दे, मी हार मानणार नाही. मी पुन्हा उभा राहीन. मी माझ्या स्वप्नांसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करीन. झोपण्याआधी मनात कृतज्ञता ठेव. आज जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद दे आणि उद्यासाठी आशा ठेव. कारण आशा जिवंत असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. डोळे मीट, शांत श्वास घे आणि मनात हळूच म्हण, उद्याचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. मी सक्षम आहे, मी धैर्यवान आहे, मी जिंकणार आहे. मित्रांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जे मनाने खूप थकलेले आहे. कदाचित तुम्ही दिवसभर हसत असाल, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर डोळ्यात पाणी येत असेल. अनेकदा आपण सर्वांना मी ठीक आहे असं सांगतो, पण आपल्या मनात किती वादळ सुरू आहेत हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीच तुमच्या मनासारखं घडत नाही, तर हा संदेश तुमच्यासाठी. लक्षात ठेवा, प्रत्येक संघर्षाला एक कारण असतं. बीज जमिनीत पुरलं जातं तेव्हा ते संपत नाही. एक दिवस ते जीवनाची सुरुवात करत असतं. त्याचप्रमाणे आज तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात आहात त्या कदाचित तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची तयारी असू शकतात. कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा, पण उशिरा मिळालेलं यशही तितकंच मौल्यवान असतं. तुमच्या आयुष्यात कितीही अपयश आलं तर एक गोष्ट विसरू नका, अपयश म्हणजे शेवट नाही. ते फक्त पुढच्या प्रयत्नासाठी मिळवलेला अनुभव आहे. आज रात्री झोपण्याआधी तुमच्या मनाला एकच सांगा, मी अजून संपलेलो नाही. माझी वेळ अजून यायची आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कदाचित सर्व समस्या एका दिवसात संपणार नाहीत, पण तुमच्यात त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद नक्की वाढेल. म्हणून आज शांत झोपा, मनात आशा ठेवा. कारण आशा जिवंत असेल तर कोणताही अंधार कायमचा राहत नाही. हा संघर्ष तुमची ओळख नाही, तुमची ओळख म्हणजे तुमचं धैर्य, तुमची जिद्द आणि पुन्हा उभं राहण्याची तुमची तयारी. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं. म्हणून अजून थोडा संयम ठेवा, अजून थोडा विश्वास ठेवा. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. कदाचित तिचा सर्वात सुंदर अध्याय अजूनही सुरू झालेला नाही. जर आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांची लाज बाळगू नकोस. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. कधी कधी अश्रू मनावरील ओझं हलकं करतात.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, अश्रूंमध्ये आयुष्य बुडवायचं नाही, त्यातून नव्याने उभं राहायचं आहे. तू ज्या लढाईत आहेस ती कदाचित इतर कोणालाच दिसत नसेल. लोक फक्त तुझं हसणं पाहतात, पण तुझ्या मनात सुरू असलेला संघर्ष पाहू शकत नाहीत. म्हणून इतरांच्या बोलण्याने स्वतःची किंमत कमी समजू नकोस. आयुष्यात कधी कधी आपल्या संयमाची परीक्षा घेतं. आपण विचार करतो, मीच का? पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर कळतं की त्या कठीण दिवसांनीच आपल्याला घडवलं. आज झोपण्याआधी एक छोटा निर्णय घे. उद्या सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न करायचा. जरी एक पाऊल पुढे टाकलं तरी ते कालपेक्षा मोठं यश असेल. तुला प्रत्येक वेळी जिंकायची गरज नाही, पण प्रत्येक वेळी उठायची गरज आहे. कारण जो माणूस पुन्हा पुन्हा उभा राहतो त्याला हरवणं खूप कठीण असतं. मनात आशेचा एक छोटासा दिवा जिवंत ठेवा. अंधार कितीही मोठा असला तर एक छोटा दिवा त्याला आव्हान देऊ शकतो. तसंच तुझा छोटासा विश्वासही तुझं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकतो. आज रात्री डोळे मिटताना स्वतःला सांग, मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे, मी माझ्या समस्यांपेक्षा मजबूत आहे, माझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणार आहेत, मी हार मानणार नाही. हे वाक्य फक्त बोलू नकोस, मनापासून अनुभव. कारण प्रत्येक नवीन सकाळ ही नवीन संधी घेऊन येते. उद्या कदाचित तो दिवस असेल ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस. म्हणून विश्वास ठेव, चालत राहा आणि स्वतःवर प्रेम कर. कारण तुझी कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. सर्वोत्तम पानं अजून लिहायचं बाकी आहे. आत्ता तुला असं वाटत असेल की आयुष्य थांबलं आहे, प्रयत्न करूनही काही बदलत नाही, दिवस जात आहेत पण परिस्थिती तशीच आहे. अशा वेळी मनात एकच विचार येतो, आता पुढे काय? पण लक्षात ठेव, प्रत्येक मोठ्या बदलाआधी शांतता असते. जसे सूर्योदय होण्यापूर्वी रात्र सर्वात गडद वाटते, तसंच यश येण्यापूर्वी संघर्ष सर्वात कठीण वाटतो. तुम्हालाच नाही, प्रत्येक व्यक्तीला वाटतो. काही लोक हार मानतात, काही लोक हार मानतच नाहीत. किती वेळा पडतात पण ते हार मानतच नाहीत. त्यांचं एकच ध्येय असतं, जिंकायचं. स्वतःवर विश्वास ठेव. आज कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नसेल तरी चालेल, पण तू स्वतःवरचा विश्वास हरू नकोस. कारण तुझ्या आयुष्याची दिशा इतरांच्या मतांनी नाही तर तुझ्या निर्णयांनी ठरते. काही लोक तुला कमी लेखतील, काही जण तुझ्या अपयशावर हसतील, पण त्यांच्यासाठी जगू नकोस. स्वतःसाठी जग. तुझ्या स्वप्नांसाठी लढ. कारण एक दिवस तुझं यशच तुझं उत्तर असेल. आज रात्री झोपण्याआधी भूतकाळाचं ओझं खाली ठेव. झालेल्या चुका स्वीकार, त्यातून शिक आणि उद्यासाठी स्वतःला तयार कर. प्रत्येक दिवस ही नवीन सुरुवात असते. आरशात स्वतःकडे पहा आणि मनापासून सांग, मी सक्षम आहे, मी धैर्यवान आहे, मी पुन्हा उभा राहीन, माझा प्रवास अजून संपलेला नाही. हे शब्द रोज स्वतःला सांग. हळूहळू तुझा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. आणि जेव्हा आत्मविश्वास जागा होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. आता झोपण्याची वेळ झाली आहे, पण झोपण्यापूर्वी एक क्षण स्वतःसाठी काढ. डोळे मीट आणि आजचा दिवस मनातून सोडून दे. जे वाईट घडलं ते इथेच थांबू दे. उद्या नवीन दिवस आहे, नवीन संधी आहे, नवीन सुरुवात आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या कायमच्या राहत नाहीत. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणूसही बदलतो. म्हणून आज जे अशक्य वाटत आहे ते उद्या शक्य होऊ शकते. स्वामी समर्थ म्हणतात, कधीही स्वतःला कमी समजू नकोस. तू अनेक संकट पार केले आहेत आणि अजूनही उभा आहेस. याचा अर्थ तुझ्या आत अपार ताकद आहे. आज रात्री मनात एक विश्वास ठेव, मी माझ्या आयुष्याचा पराभूत करू देणार नाही. मी माझ्या आयुष्याचा योद्धा आहे. प्रत्येक नवीन सकाळ मला आणखी मजबूत बनवेल. जेव्हा उद्या सकाळी डोळे उघडशील तेव्हा हसून स्वतःचं स्वागत कर. कारण तू अजूनही लढत आहेस आणि जोपर्यंत तू लढत आहेस तोपर्यंत आशा जिवंत आहे. शेवटी फक्त एवढंच,
कधीही हार मानू नकोस. तुझी वेळ येईल. तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळेल. आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील तेव्हा आजच्या या कठीण रात्रीबद्दलही कृतज्ञ वाटेल. आता हा व्हिडिओचा शेवट जवळ आला आहे. पण मला तुला शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही आशेचा एक छोटासा दिवा जळत आहे. तो दिवा कधीही विझू देऊ नकोस. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. कधी आनंद येतो, कधी दुःख येतं, कधी यश मिळतं तर कधी अपयश पण. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कायम राहिली पाहिजे, तुझा स्वतःवरचा विश्वास. आज रात्री झोपण्यापूर्वी भूतकाळातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक नकारात्मक विचार मनातून हलकेच सोडून दे. जे बदलता येत नाही त्याचा स्वीकार कर आणि जे बदलता येऊ शकतं त्यासाठी उद्यापासून पुन्हा प्रयत्न सुरू कर. कदाचित उद्या तुझ्या आयुष्यात एखादी नवीन संधी येईल, कदाचित एखादी चांगली बातमी मिळेल, कदाचित काहीही मोठं घडणार नाही. पण एक गोष्ट नक्की घडू शकते, तुझ्या विचारांमध्ये बदल. आणि अनेकदा मोठे बदल बाहेर नाही तर मनातून सुरू होतात. तू एकटा नाहीस. जगभरात असंख्य लोक संघर्ष करत आहेत, पण ते चालत राहतात. म्हणून तूही चालत राहा. गती कमी झाली तरी हरकत नाही, पण थांबू नकोस. आज स्वतःला एक वचन दे, मी माझ्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे, मी माझ्या भीतीपेक्षा मजबूत आहे, मी हार मानणार नाही. प्रत्येक नवीन दिवस मला माझ्या ध्येयाचा आणखी जवळ घेऊन जाईल. हे वाक्य रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी मनापासून म्हण. शब्दांपेक्षा त्यामागचा विश्वास महत्त्वाचा असतो. आणि शेवटी जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला थोडाही स्पर्श करून गेला असेल तर उद्या सकाळी उठून स्वतःसाठी एक चांगलं पाऊल उचल. ते कितीही छोटं असो, नवीन सुरुवात अनेकदा छोट्या पावलांनीच होते. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात धैर्य, शांतता, चांगले निर्णय आणि आनंद लाभो. लक्षात ठेव, आजची रात्र ही शेवटची नाही, ती उद्याच्या नव्या सुरुवातीची तयारी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी संदेशासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आशा जिवंत ठेवा आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.